आहोत काबो दे रामा ह्या बीचवर आणि आज आपण कायाकिंग करणार आहोत. हा जो रोड आहे तो 2 तास लांब आहे ज्या लोकेशनला आम्ही राहायचो. आणि तिकडून हे म्हणजे थोडं आउट स्कर्ट टाईप आहे. तर इकडे जवळपास 2 रेस्टॉरंट पण आहे त्या साईडला 1 किलोमीटरच्या इथे. आणि इकडे छोटे मोठे नारळ पाणी, मॅगी, ऑमलेट असे भेटणार छोटे छोटे दुकाने. आणि असं डोंगराच्या वरून खाली जाणारा रोड आहे. खूप छान वाटते, खूप सुंदर व्ह्यू आहे. हां, तर हे ॲक्च्युली साऊथ गोवा म्हणून येतं आणि साऊथ गोव्याचा बरंच म्हणजे 2 तास लागतात आपल्याला नॉर्थ गोवातून इथे यायला. तर हे काबो दे रामा असं ठिकाण आहे. इथे फोर्ट पण आहे आणि याचा बीच पण आहे. आता खाली कयाकिंग पण चालते जसं की तुम्ही बघू शकता. इकडे कयाकिंग आहे. मंडळी, आपण आलो आहोत काबो दे रामा बीचवरती. तर तुम्ही बघू शकता हा बीच खूप छोटा आहे पण सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. जसे बाहेर असतात थायलंड, सिंगापूर त्या साईडला जसे क्लीन बीच असतात, ब्ल्यू पाणी दिसतं, तसंच हे खूप सुंदर क्लीन छान बीच आहे. आणि इथे लोक कम्पॅरेटिव्हली क्रिसमसच्या सीझनला जशी गोव्याला गर्दी असते त्या कम्पॅरेटिव्हली इथे कमी गर्दी आहे. आणि ह्या साईडला कयाकी होतं आणि दुसऱ्या साईडला बीच आहे जिकडे लोक चिल करतात, एन्जॉय करतात. कयाकीची इथे प्राईस 500 रुपये आहे. 30 मिनटं तुम्ही करू शकता. तर ती प्राईस एकदम रिझनेबल वाटते मला. 2 तासाचा प्रवास करून वर्थ इट आहे. तर चला करूया कयाकिंग. कयाकिंगचे बोट्स असतात तर त्यात आपण 2 जण, 3 जण, 4 जण, आय डोंट नो, कदाचित 2 जण बसू शकतात त्याच्यात. आणि हे आपण इथे प्राईज विचारूयात कयाकिंगची. हे बघा असे बोट्स आहेत. तर इथे आपण बघू शकतो दादांनी आम्हाला सांगितलं 500 रुपयाची कयाकिंग आहे एक बोट. आणि आपण इथून असं या ब्रिजच्या खालून कदाचित जाऊ शकतो त्या साईडला. हे बघा आता हे जातीलच इथे. हे बघा इकडून त्या साईडला पूर्ण आपण जाऊ शकतो बोट करून. तर हर्षदा, लेट्स गो. आपली बोट तिकडे पार्क आहे, त्यांना आपण 500 रुपये देऊ आणि जाऊयात. हा, हे बॅक वॉटर्स असे डीप नाही आहेत, खूप क्लिअर क्रिस्टल वॉटर आहे. तर आपण असं इथे कयाकिंग बघा असं करू शकतो जसं की हर्षदा करत आहे. राईट केलं की लेफ्ट जाते, लेफ्ट केलं की राईट जाते. सरळ जाण्यासाठी 1 लेफ्ट आणि 1 राईट असं मारायला लागतं. ते सगळे ते समोरपर्यंत चाललेत ना, ते जे आहे तिथपर्यंत जाऊ शकतो आपण. ते समोर एकदम गेलेलं आहे तिथपर्यंत. हे बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके. लेफ्टला मार, लेफ्टला. हां बस बस. आता फिरूयाला आपण एकदम तिकडे नको. इथे धडक होणार होती आमची या बोटसोबत. आम्ही खूप कयाकिंग करून 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 खूप दमलो आहे. हर्षदा, किती दमली आहे तू? खूप दमलोय है ना. असे धडका खूप होऊ शकतात पण स्लो स्पीड असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे, सेफ आहे. तर आपण आता परत चाललेलो आहोत तिकडे त्या साईडला. का एक फिरायचं, एक फिरव, राईटला मार. माय गॉड.
ओके. हर्षदा, कसा वाटला एक्सपिरियन्स? एक नंबर, छान, रेकमेंड करेन. थोडंसं दुखतं बट चांगली फिजिकल एक्सरसाइज आहे. येस. हे म्हणून बघा, साऊथची लोक फिट असतात. हे बघा, पाय गुडघ्यापर्यंतच आहे ॲक्च्युली हे पाणी. आणि क्लीन वॉटर, एकदम क्लिअर, डायरेक्ट खालीच दिसतंय बघा. आणि खूप असं मस्त व्ह्यूज आहेत. वाव, खूप छान एक्सपिरियन्स होता आहे ना. 30 मिनिट्स वर्थ इट. 500 रुपये. 500 रुपयामध्ये एवढा छान एक्सपिरियन्स प्लस आणि एक कपल बॉन्डिंग खूप छान वाढते. जर कॉपरेशन एक दोघांना कॉपरेट करून करावं लागतं डोकं शांत. मला वाटतं मी आता कयाकिंग शिकलेलो आहे आणि मी नक्कीच कुठल्याही पण बॅकवॉटर्समध्ये चांगली कयाकिंग करू शकतो असं मला वाटतं. काय म्हणणं आहे तुझं? बरोबर की ना? मला असं वाटतं की आपण आता डायरेक्ट आपल्या इथलं बोट क्लब आहे तिकडे कयाकिंग करू. चालेल, चलो बीच पे जाते. बीच पर सुंदर बीच वर आलेलो आहोत आपण. वाव, म्हणजे एवढा सुंदर आणि छान वाटतंय ना इथे. खूप मस्त आहे. हे बघा, लाटांचा आवाज येतोय आणि लाटा आपल्या पायाला धडकलेल्या आहेत. मस्तच. एक असं लाईक एक खोलगट टाईपचा बीच आहे, कारण इथून वरती आहे, चढ आहे आणि खोलगट बीच आहे. त्यामुळे मला वाटतंय वेगळंच एक एक्सपिरियन्स आहे. पण येस, मला वाटतं गोव्याला आलं तर इथे नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे. आणि खूप छान वाटतं इथे, खूप भारी. बेस्ट बीच आहे जो मिस नाही करू शकत. येस. हा, माझी पॅन्ट भिजली. ओ वाव, कसलं भारी एक्सपिरियन्स आहे. वाव, मी चप्पल घालून आले. चप्पल मी वरतीच ठेवायला पाहिजे. इथे आहे चप्पल आमच्या आणि आम्ही जातो परत बीच मध्ये. Woo!